बोला छत्रपती शिवाजी महाराज की। पटपट करा आता दादा संयोजक। या जगाला शांततेचा आणि अहिंसेचा पुरस्कार देणारे महाकरुणाकारी तथागत गौतम बुद्ध, मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, नामय मंदिर नामय मस्जिद नाकाबे कैलास में, सब सासों की सास में मैं तो तेरे पास में। या शब्दामध्ये भगवंताचं खरं ठिकाण सांगणारे महात्मा कबीर, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी, या शब्दात महाराष्ट्राच्या मातीमध्ये कीर्तनाची परंपरा सुरू करणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो थेला हो प्राणी जातो। या शब्दात जगतातलं सर्वात मोठं दान अर्थात पसायदान मागणारे ज्ञानोबा माऊली, वारकरी संप्रदायाचं भूषण, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयतेच्या राज्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या मातीला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती अर्पण करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि 33 कोटी देवांचे हजारो मंदिर असतीलही, परंतु ज्या देवाची मंदिरं कमी, परंतु इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवापेक्षाही ज्यांचं आढळ स्थान आहे, ते आपणा सर्वांचा आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। एथ वडील जे जे करती तया नामू धर्म ठेविती, या उक्तीप्रमाणे बापानं सुरू केलेला राज्यकारभार पुढे वाढवण्याचं काम ज्या सुपुत्राने केलं, आता फक्त आपापसातल्या चर्चा बंद करा। माझ्याकडे फार कमी वेळ आहे, मी फार लवकर इथं आलेलो आहे, वेळ 7ची होती, मी 6 वाजता आपल्या गावात आलोय। कृपया याच्यानंतर एक शो होणार आहे, याच्यानंतर एक कार्यक्रम होणार आहे, नियोजित जेवढा वेळ आहे तेवढा वेळ फक्त तुमच्या आयुष्यातल्या 365 दिवसापैकी आजची 18 फेब्रुवारी आणि उद्याची 19 फेब्रुवारी याच्यातला थोडा वेळ ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य समृद्ध आहे ना, त्या महापुरुषांसाठी नावाने काढून ठेवा। मी जे बोलतोय त्याच्याकडे 2 मिनिटं आपण सगळ्यांनी लक्ष असू द्या। मधल्या काळामध्ये विकी कौशल नावाच्या अभिनेत्याचा छावा नावाचा चित्रपट आला होता। छावा नावाचा चित्रपट इतका गाजला की चित्रपट सृष्टीमध्ये त्या चित्रपटानं धुमाकूळ घातला आणि छावा नावाच्या चित्रपटामध्ये विकी कौशल नावाचा अभिनेता घोड्यावर स्वार होऊन बुरहानपूरचा खजिना लुटताना दाखवला। ज्यांनी हा चित्रपट पाहिला असेल त्यांच्या लक्षात येईल, अर्थात संभाजी महाराजांची एंट्री चित्रपटामध्ये दाखवली ती बुरहानपूरचा खजिना लुटत असताना, आणि संभाजीराजेंच्या मुखातला पहिला डायलॉग जो भारतानं डोक्यावर घेतला, विकी कौशल नावाचा अभिनेता चित्रपटगृहामध्ये बोलला, तेव्हा आनंद झाला का नाही माहित नाही, परंतु दस्तूर खुद्द संभाजी महाराजांनी जेव्हा बुरहानपूरचा खजिना लुटल्याच्या नंतर ते वाक्य वापरलं असेल, माझ्यासारख्या शिवभक्तासाठी तो आनंदाचा क्षण होता। जाके कहे दो उस औरंग से शेर मर गया मगर छावा अभी भी जिंदा है, छावा अभी भी जिंदा है। चित्रपटगृहामध्ये टाळ्यांच्या घोषामध्ये संभाजीराजेंचा चित्रपट सुरू झाला आणि चित्रपटाच्या शेवटी शंभूराजेंचा, कालपासून आपण पाहतोय शंभूराजेंचा बलिदानाचा सगळा परिपाठ त्या चित्रपटामध्ये दाखवला। आणि बलिदानाचा परिपाठ दाखवत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झाल्याच्या नंतर औरंगजेबाची पोरगी औरंगजेबाच्या दप्तरात जाते आणि औरंगजेबाच्या दप्तरात जाऊन म्हणते, मर गया शंभू, शंभू मर गया मगर मरते मरते शंभू अपने मौत का जश्न मनाकर चला गया, हम जिंदा है फिर भी जिंदगी का मातम मना रहे हैं मातम। जगावं कसं असं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मरावं कसं असं स्वराज्याच्या धाकल्या धन्यानं अर्थात छत्रपती शंभूराजानं सांगितलं। त्या शंभूराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून याच महापुरुषांच्या विचारांची रांग पुढे घेऊन जात असताना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षणाचा खरा प्रवाह आणणारे गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला गुलामीची जाणीव करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, ज्या महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली, त्या महात्मा फुल्यांना अभिवादन करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावर अनेक माता शक्ती उपस्थित होत्या, समोरही अनेक माता शक्ती उपस्थित आहेत। या मुलींच्या प्रगतीमध्ये ज्यांचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे त्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज
ज्यांच्यामुळं अविनाश भारती महाराष्ट्रभर बोलत फिरतो, ज्यांच्यामुळं आज आजी आणि माझी दोघंही इथं विचारमंचावर उपस्थित होते, ज्यांच्यामुळं सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा दिवस आला, ते या भारताच्या संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला विनम्र असं अभिवादन करून जगबदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात प्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे, दिवसभर गावची घाण साफ करून रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, आणि ज्या विदर्भाच्या भूमीमध्ये उभा राहून बोलण्याचं धाडस करतोय की चल चल भैया करे सफाई, कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे, या शब्दात खऱ्या अर्थानं प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यापासून ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी, ज्या ज्या युगपुरुषांनी तुमच्या माझ्या आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं, त्या तमाम महामातांना मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो। आज आपल्या या श्रीराम मंदिर समर्थ मैदान लाखनी या लाखनी नगरीमध्ये शिवरुद्रम प्रतिष्ठान लाखनी यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आजच्या या पूर्व संध्येला अभूतपूर्व असा सोहळा मागच्या जवळजवळ 11 वर्षापासनं 18 व 19 फेब्रुवारीला हे शिवरुद्रम प्रतिष्ठान कार्यक्रम आयोजित करत असतं। कार्यक्रमाच्या निमित्तानं यांना सहकार्य करणारी जे काही मंडळी विचारमंचावर उपस्थित होती त्या सगळ्यांचाच मी माझ्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। शिवरुद्रम प्रतिष्ठान यांच्याही मनातून आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आपण मला बोलवलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करत असताना खरं तर 350 वर्ष होऊन गेलं तरी महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते। साहेब, का जयंती साजरी होते? का 19 फेब्रुवारी जगात भारी म्हटलं जातं? याचा बारकाईनं विचार करण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे। भारतामध्ये अनेक राजे होऊन गेले, माफ करा मला, मी जबाबदारपूर्वक बोलेल, माझा शब्द न शब्द मन लावून ऐका। शिवाजी महाराजांपेक्षाही बलाढ्य, शिवाजी महाराजांपेक्षाही आरमार घोडदळ पायदळ मोठं असलेले अनेक महाराज, अनेक राजे, अनेक बादशाह या भारताच्या मातीमध्ये होऊन गेले, पण ते काळाच्या पडद्याआड पडले। पण या भारताच्या मातीमध्ये काळाच्याही पुढे चिरंतर असलेला एकच राजा, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा। कशामुळं? काय वेगळेपण आहे शिवाजी राजाचं? मगाशी सर बोलत असताना बोलत होते की शिवाजी महाराजांकडून कुठल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत। सर, शिवाजी महाराजांचं आज नाव घेतलं जातं, आम्हाला आमच्या घरामधलं उदाहरण सांगेल मी, तुम्ही 1 मिनिटाचा विचार करा। तुम्हाला तुमच्या घरातल्या किती लोकांची नावं माहिती आहेत? मी सांगतो, तुम्हाला तुमच्या बापाचं नाव माहिती आहे, जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या बापाच्या बापाचं नाव माहिती आहे। थोडं पुढेकडे जाऊन सांगू का, तुम्हाला तुमच्या बापाच्या बापाच्या बापाचं म्हणजे तुमच्या पंजाचं नाव माहिती आहे, पण इथं बसलेल्या 90% लोकांना आपल्या खापर पंजाचं नाव माहित नाही। आपल्या घरामध्ये आपल्या पंजाचा फोटो सुद्धा नाही, पण शिवाजी महाराजांचा फोटो आहे, शिवाजी महाराजांचं नाव माहिती आहे। ऐका रे, शिवाजी महाराज आमच्या कुळात जन्माला आले नाहीत, आम्ही शिवाजी महाराजांच्या कुळात जन्माला आलो नाहीत, तरी शिवाजी महाराजांची जयंती का होते? शिवाजी महाराजांचं आमचं कुळ एक आहे का नाही माहित नाही, पण या महाराष्ट्राच्या मातीत आमचं कुळ फक्त शिवाजी महाराजांमुळे शाबूत आहे हे आम्हाला 100% माहिती आहे। म्हणून छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा होतोय। काय वेगळेपण आहे शिवाजी महाराजांचं? मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगत पुढे जाणार आहे। पहिली गोष्ट अधोरेखित करून घ्या, 19 फेब्रुवारी ही 1630 ची तारीख पवित्र होती असं डोक्यामधून काढून टाका। मी जाहीरपणे सांगत असतो सर, आम्हाला सवय लागली की त्या दिवशी वारे वेगवेगळेच होते आणि त्या दिवशी सूर्य सुद्धा भगवा उगवला होता। मग एरवी काय निळा उगवतो का हिरवा उगवतो? भाषण करत असताना तारतम्य ठेवून बोललं पाहिजे बोलणाऱ्यानं। ऐका बरं का, 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख पवित्र होती म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म नाही झाला, शिवाजी महाराजाचा जन्म झाला म्हणून 19 फेब्रुवारी ही तारीख जगात पवित्र झाली, जगात। आणखीन पुढे बोलू, फक्त जन्माला आले म्हणून तारीख पवित्र नाही झाली। सांगा मला, तुमच्यात माझ्यात अंतर लय झालंय, तुम्ही माझ्यापासून लय लांब गेलात, पण खरं सांगा 19 फेब्रुवारी 1630 ला या जगामध्ये फक्त शिवाजी महाराज जन्माला आले का? नाही। मग दुसरं कोण आलं तेही माहित नाही। शबास। 19 फेब्रुवारी 1630 ला
फक्त शिवाजी महाराज जन्माला आले नव्हते, अनेक लोक जन्माला आले होते, तरी 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांच्याच नावाने का? त्याचं पुढचं कारण असं आहे साहेब, की तारीख फक्त जन्मानं कर्तृत्ववान होत नसते, जीवनभराच्या संघर्षानं आणि केलेल्या कर्तृत्वानं अमर होत असते. आणि ते कर्तृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेव्हा या महाराष्ट्राच्या उरावर आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही थैया थैया नाचत होती, आया बहिणींच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगली जात होती, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 19 फेब्रुवारी 1630 मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक दिवा लागला आणि दिव्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. माझी ती लहान बहीण इथं भाषण करत होती, तिचं नाव मला माहित नाही, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पण आमचं दुर्दैव असं आहे, ती इथं भाषण करत होती, पण तिचं भाषण ऐकण्यात इंटरेस्ट कोणालाच नव्हता. 20 रुपयाचे पॉपकॉर्न खाण्यामध्ये आपण बर्बाद झालो. ती चिमुरडी समोर येऊन बोलत होती, बेंबीच्या देठापासून बोलत होती, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. तिनं तिथं ते डायलॉग मारला, पण तिच्या घरचे सोडून बाकीच्यांनी ते सिरियस घेतलंच नाही, ऐकलंच नाही. त्याचं कारण काय? आम्हाला फक्त आणि फक्त जस्ट टाइमपास म्हणून गोष्टी आवडायला लागल्यात साहेब. आणि माफ करा मला, मी फार जबाबदारपूर्वक बोलणारा माणूस आहे. मला त्या पोरीला पाहिलं की माझं लहानपण आठवलं साहेब, कारण मी सुद्धा माझ्या आयुष्यातली पहिली स्पर्धा ही शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं केली होती. आणि तुम्हाला सांगू, त्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला होता. मला 11 रुपयाचं बक्षीस भेटलं होतं, एक प्रमाणपत्र भेटलं होतं. मी पहिला आलो होतो, मीच पहिला आलो होतो. का? कारण त्या स्पर्धेत मी एकटाच होतो, म्हणून मी पहिला आलो होतो. पण पहिली स्पर्धा ती केली ज्याच्यात 11 रुपयाचं बक्षीस होतं, आणि शेवटची स्पर्धा केली 11 फेब्रुवारी 2018 जी महाराष्ट्र शासनाची होती. महाराष्ट्र शासन स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाचं त्याचं बक्षीस होतं 1 लाख रुपयाचं. म्हणजे वक्तृत्वानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं सुरू झालेला प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला. त्या दिदीनं भाषण केलं, फार सुंदर भाषण केलं, इतकं सुंदर आयोजन यांनी केलंय. यानंतर एकदा विशेष टाळ्या शिवरुद्रम प्रतिष्ठानसाठी द्यायच्यात सगळ्यांनी. आणि त्यातल्या त्यात मी विशेष टाळ्या अपेक्षित करीन सूत्रसंचलन करणाऱ्या त्या मित्रासाठी. वाजवा वाजवा. हा, कुठे आहे ते पोरगा? क्या बात आहे. त्याचं नाव मला माहित नाही. काय नाव आहे दादा तुझं? सौरभ. जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. का वाजवायच्या माहिती आहे साहेब? त्यानं एकाही माणसाचं नाव बिना आदरात त्यात घेतलं नाही. तो प्रत्येकाचं नाव वाचत असताना श्री म्हणत होता. हा त्याचा संस्कार आहे, त्या संस्काराला सलाम आहे. आणि त्याचं मी कौतुक केलं, कारण मी आल्यापासून त्यानं माझं एवढं कौतुक केलं, विचारायची सोय नाही साहेब. तसं विचार केला तर माझ्याकडे बघून मी व्याख्याता वाटतच नाही. मी सत्काराला उठलो तेव्हा स्टेजवरच्या अर्ध्या लोकांना कळलं अविनाश भारती हे आहे म्हणून. आपलं इम्प्रेशन पडत नाही. तिकडं गेलो नाही. आपला विषय असा आहे, आपण साधा माणूस आहे. माझं बॅनर बघितलं मी, पोरांनो तुम्ही त्या बॅनरवर माझा फोटो दिलाय, मला लय गोरा केलाय रे. बॅनरवरचा फोटो एवढा गोरा झालाय, मीच दखतो मीच आहे का म्हणून. नाही तर माझा कलर असा आहे. आता फोटोग्राफरनं मला 4 पावलं मागं जा म्हणला. का? ते म्हणला तुम्ही फोकसमध्ये आला तर दिसताल. त्याला माहीत होतं. नाही तर माझा कलर असा आहे, मी जर हायवेला उभा राहिलो ना ताई, तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळतं हे मागं उभं होतं. पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे, आमची माती काळी आहे, आमची माय काळी आहे, आमचे बुद्ध काळे आहेत, आमचा विठ्ठल काळा आहे, आणि काळ्या मातीचा संघर्ष आमच्या पाठीशी आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. काळा रंग निर्मितीचा रंग आहे साहेब. आजी माजी खासदार साहेबांनी शेतकऱ्यांचा उल्लेख केला. शेतकऱ्याच्या जीवनामधला सगळ्यात आनंदाचा कलर काळा रंग असतो. आभाळ पांढरा असल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या अवलादीला आनंद होत नसतो. आणि समजा पांढरं शुभ्र आभाळ बघून एखादा जर शेतकऱ्याचा पोरगा म्हणला ना, वाव व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, व्हॉट इज द क्लायमॅट ब्रो, समजायचं हे डोक्यावर पडलं, ह्याचे 4 आणे हरवले, ह्याला डॉक्टरकडे यायची गरज आहे.
पांढरा आभाळ बघून कोणालाही आनंद होत नाही, पण पांढऱ्या आभाळात काळे ढग दाटून आले की शेतकऱ्याच्या अवलादीला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. ही काळ्या रंगाची ताकद आहे. चला पुढं. लहानपणी माझं एक गाणं होतं, गाणे आपण पण ऐकत असाल. लहानपणी माझं एक गाणं होतं, गोरे रंग पे न इतना गुमान कर, गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. मी मनातल्या मनात म्हणायचं, साला आपल्यावर गाणं कसं काय नाही. 15 मिनिटानं दुसरं गाणं ऐकलं मी, हम काले हुए तो क्या हुआ. अरे माझी भावकी भरपूर आहे इथं. मला वाटलं मी एकटा पडतो की काय, पण आता टेन्शन नाही. पण काळा रंग निर्मितीचा रंग आहे. म्हणून या व्याख्यानाचा आगाज, या व्याख्यानाची सुरुवात लोककवी भीमशाहीर वामनदादा कर्डकांच्या 4 ओळींनी करतो आणि पुढे जातो. वामनदादा कर्डकांनी लिहिलं, साहेब काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचंय तर तुफानातलं व्हावं, दिवा व्हायचंय तर ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात व्हावं. आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोगलशाही, निजामशाही, आदिलशाही या तुफानाच्या विरोधामध्ये तुमच्या माझ्या आयुष्यात आनंदाचा दिवा आणणारा खरा प्रकाश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवरायांना त्रिवार वंदन करतो. आणि त्यांच्या चरित्राला स्पर्श करत असताना माहीत असलेल्या घडामोडी सांगण्यापेक्षा मधल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी तुमच्या समोर करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर या महाराष्ट्राची परिस्थिती माँसाहेब जिजाऊंना माहीत होती. माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले या दोघांचा एके दिवशीचा संवाद आहे. साहेब काय संवाद आहे. शहाजीराजे भोसले माँसाहेब जिजाऊंना म्हणतात, जिजा आता आमचं महाराष्ट्रात मन लागत नाही. आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात उभे आहोत बघ. आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात लढतोय. समोरचा आणि आमचा, आम्ही दोघं एकाच महाराष्ट्रातले. आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात तलवारी काढल्यात. आम्ही आमच्याच लोकांचं रक्त सांडतोय. आम्हाला अस्वस्थ होतंय. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे सगळे लोक एकत्रित यावे आणि इथं हिंदवी स्वराज्य उभं राहावं ही इच्छा मातृशक्ती असणाऱ्या माँसाहेब जिजाऊंनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता. माँसाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना घेऊन गेल्या. पुण्यामध्ये प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा नांगर तिथं फिरवला. सुरू झाली स्वराज्याची घोडदौड. माझ्याकडे बघा वेळ कमी आहे, सगळं चरित्र सांगायला मला पुरणार नाही, वेळ सुद्धा पुरणार नाही. परंतु मी ज्या अधोरेखित गोष्टी करतोय तेवढ्या मन लावून ऐका. माँसाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना घेऊन गेल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे प्रांतामध्ये सह्याद्रीच्या घाटाघाटामध्ये सुरू झाला प्रवास सह्याद्रीचा छावाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण कधी या दरीमध्ये, कधी त्या दरीमध्ये, कधी या डोंगरावर, कधी त्या डोंगरावर, कधी या खोऱ्यात, कधी त्या खोऱ्यात. मगाशी खासदार साहेब बोलताना बोलत होते तो घाट कसा आहे, अख्खा सह्याद्रीच तसा आहे. महाराजांनी सगळा सह्याद्री लहानपणी पालता घातला. आणि एके दिवशी बाल शिवाजी महाराज आऊसाहेब जिजाऊंच्या समोर जाऊन उभे राहिले आणि आऊसाहेब जिजाऊंना विचारलं, आऊसाहेब आम्ही किती दिवस घरी दोऱ्यामध्ये फिरणार आहेत, किती दिवस आम्ही असंच डोंगरदऱ्यामध्ये फिरणार आहेत. आणि माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना पहिली गोष्ट सांगितली. आई कुठली गोष्ट. शिवाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊंनी सांगावं, बाळ शिवबा आताच हा सह्याद्री पालता घाला, आताच या सह्याद्री सोबत मैत्री करून ठेवा. कारण उद्या जेव्हा शत्रू तुमच्यावर हल्ला करेल तेव्हा तुमचं पहिलं संरक्षण हाच सह्याद्री केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराष्ट्राच्या मातीतल्या शिवाजी राजाची परप्रांतामध्ये ओळख सह्याद्रीचा छावा म्हणून होतं. इतिहास वाचा. प्रत्येक लढाईमध्ये महाराजांना खरं पाडवळ आणि महाराजांचं संरक्षण करण्याचं काम सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मगाशी सर बोलले वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. सुरू झाली स्वराज्याची घोडदौड. त्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती. आया बहिणींच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगली जात होती. माणसांना माणूस म्हणून जगण्याची मुभा नव्हती. आणि अशा काळामध्ये शिवाजी महाराज राजा होतात ही काही साधी गोष्ट नाही. साहेब स्वराज्याची शपथ घेतात ही काही साधी गोष्ट नाही.
नाही, शिवाजी महाराजांचा इतिहास का जिवंत आहे. आजही शिवाजी महाराज तुम्हाला मला का प्रेरणा देतात. मगा माझा एकासोबत चर्चा झाली. AI नावाची टेक्नॉलॉजी आली आहे, बरोबर आहे. तुम्ही हे जे तुमच्या शहरामध्ये बॅनर लावलेत, त्या बॅनरवरचे बहुतांश शिवाजी महाराजांचे जे वरचे फोटो आहेत ना, ते AI टेक्नॉलॉजीनं तयार केलेले फोटो आहेत. त्या AI टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर आत्ता शिवाजी महाराजांकडे पाहिलं की रुबाबदार फोटो पाहिला तरच शिवाजी महाराजांची प्रतिमा आकर्षक वाटते. सपक तोंड असेल तर ती आकर्षक वाटत नाही. म्हणून यावर्षी व्हायरल झालेले AIचे फोटो रुबाबदार असलेले शिवाजी महाराज आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत आहेत. आणि सांगू, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांचं नाव राहणार राहणार राहणार. का राहणार, कशामुळे राहणार. मी मगाशी बोललो होतो शिवाजी महाराजांपेक्षा मोठे राजे होते, पण आत्ता बोलू शिवाजी राजाचं सगळ्यात पहिलं वेगळे पण लिहून घ्या. शिवाजी राजा हा जगातला पहिला राजा आहे जो आयत्या पिठावर रेगोट्या मारणारा राजा झाला नाही. म्हणजे बाप मेला की त्याचा पोरगा राजगादीवर बसणार, तो मेला की त्याचा राजगादीवर बसणार, तो मेला की त्याचा राजगादीवर बसणार, अशी भारताची परंपरा होती. शिवाजी राजा हा जगातला पहिला राजा आहे जो बापाच्या राजगादीवर बसला नाही, स्वतःची राजगादी स्वतः निर्माण केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या भारतामधले सर्वात मोठे महापुरुष ठरले. आयत्या पिठावर रेगोट्या मारणं लई सोपं आहे साहेब, लई सोपं आहे. आणि हल्ली फॅशनच झाली. या नेत्या गेला की त्या नेत्याचा पोरगा, जो नेता गेला की त्या नेत्याचा पोरगा, बाकीचे आपण असेच बेजार. पण शिवाजी राजांचं तसं नाही. शिवाजी राजांनी स्वतःची भाकर स्वतः निर्माण केली. जुन्या माणसांना विचारा, जुन्या माणसांना विचारा, आयत्या पिठावर रेगोट्या मारणं सोपं असतं, स्वतःची भाकर स्वतः कमवणं सगळ्यात कठीण असतं. शिवाजी महाराजांनी अगोदर आपली स्वतःची अस्मिता निर्माण केली. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं. सुरू झाली घोडदौड. तोरणा किल्ला ताब्यात घेतला. महाराजांचं स्वराज्य वाढायला चालू आहे. इथं मातृशक्ती जास्त बसली आहे. विचार मंचावरही मातृशक्ती होती. तहसीलदार मॅडम बसलेल्या आहेत. या सगळ्या एका मुलीने इथं भाषण केलंय. मी खरं सांगू का, स्वराज्य वाढण्यामध्ये सगळ्यात मोठी जिम्मेदारी ही स्त्री शक्तीची होती बरं ताई. आई, छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला ताब्यात घेतला. शिवाजी महाराज पुणे जिल्ह्यामध्ये वापस गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजे माँसाहेब जिजाऊ गावागावामध्ये जाऊन बैठका घेत होत्या. थोडं मोकळं बोललं तर जमतंय ना साहेब, थोडं स्पष्ट बोललं तर जमतं का नाही. जिल्हा परिषदची निवडणूक आल्याच्या नंतर कशा बैठका घेतल्या जातात, हळदी कुंकाचे कसे कार्यक्रम घेतले जातात. हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो ना इकडं, बोला ना, माना तरी हलवा ना, असतो ना. हळदी कुंकू असतं का, सांगा बरं. काय काय गोळा केले इकडलं माहित नाही. आमच्याकडे हळदी कुंकाला काय देतात माहिती का, कंगवे, फण्या, शॅम्पूच्या पुड्या, चहाच्या चाळण्या, बरोबर आहे का नाही, बारक्या बारक्या वाट्या. आता तुम्हाला काय सांगू, माझ्या घरामध्ये गेल्या वर्षी 54 चाळण्या आलत्या. मला भाषण बंद करून हॉटेल टाका वाटू लागलं. घरात माणसं 4, चाळण्या आल्या 54. मी माझ्या घरात केलेला एकच बदल आहे, मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वाणामध्ये ह्या असल्या फुटक्या वस्तू देण्यापेक्षा एक 10 रुपयाचा पेन, 20 रुपयाचं रजिस्टर एकमेकांना द्यायला तयार व्हा. याच्यामुळं शिक्षणाची गंगा प्रवाहित झाल्याशिवाय राहणार नाही. छोटी गोष्ट आहे. माँसाहेब जिजाऊ मावळ प्रांतामध्ये फिरत होत्या आणि मावळ प्रांतामध्ये महिलांमध्ये जनजागृती करत होत्या आणि त्या जनजागृतीमध्ये सांगायच्या, माझा मुलगा तुमच्या इज्जतीसाठी लढायला तयार झालाय, माझ्या मुलाच्या पाठीमागं तुमच्या मुलाची ताकद उभी करा. माँसाहेब जिजाऊ स्वराज्य वाढवत होत्या. मगाशी सर बोलले, मगाशी ती दिदी सुद्धा बोलली, मला खळकण डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं होतं. ती दिदी असं बोलली, तुम्ही ऐकलं का नाही माहीत नाही मला, पण ती बोलता बोलता म्हणली की ज्या शिवाजी महाराजांनी स्त्रियाचा सन्मान केला त्याच महाराष्ट्रामध्ये आज मुलगी सुरक्षित नाही. किती मोठं वाक्य त्या पोरीनं वापरलं. मालेगाव नावाच्या तालुक्यामध्ये 5 वर्षाच्या पोरीवर, 5 वर्षाच्या चिमुरड्यावर एक नराधम बलात्कार करतो तेव्हा मला माझ्या राजाची आठवण येते. का रे, ऐका, स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, शिवाजी महाराजांची घोडदौड सुरू झाली होती, शिवाजी महाराज स्वराज्याच्या बांधणीमध्ये मशगूल होते आणि इतक्यामध्ये माँसाहेब जिजाऊ खेड शिवापूर नावाच्या गावात गेल्या आणि खेड शिवापूर नावाच्या परिसरात माँसाहेब फिरतायत. इतक्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतिहासातली सगळ्यात महत्वाची घटना सांगतोय. माँसाहेब जिजाऊंच्या कानावर एक घटना आली. रांझा नावाचं गाव, रांझा नावाच्या गावातल्या वतनदारानं गावातल्या एका कवळ्या पोरीला उचललं, उचलून तिचा भोग घेतला.
उचललं, उचलून तिचा भोग घेतला. शर्मेनं मान खाली घालून जगण्यापेक्षा पुरीनं मरण जवळ केलं. पोरगी मरण पावली. बापाला काय कळावं कळेना. बापानं पोरीचं मड, पोरीचं प्रेत, पोरीची डेड बॉडी उचलली. न्याय मागावं तर कोणाकडे मागावं. आतापर्यंत अनेक पोरीवर बलात्कार झाला होता, कधी न्याय मिळाला नव्हता. पण कोणीतरी सांगितलं जिजाऊ नावाची माता आली आहे, तिचा पोरगा आलाय, तो आता इथं राजा म्हणून येणार आहे, स्वराज्य उभं करणार आहे, बघून न्याय निवाडा भेटतो का. तो शेतकरी आपल्या पोरीची बॉडी घेऊन, प्रेत घेऊन जिजाऊंच्या दरबारात जातो. जिजाऊंच्या समोर प्रेत ठेवलं जातं. काय झालं, घडलेली हकीकत सांगितली जाते. सळकन तळपायाची आग मस्तकाला जाते. मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना निरोप पाठवतात. शिवाजी महाराज घोड्यावर टाच मारून जिजाऊंच्या समोर हजर होतात. जिजाऊंना मुजरा करतात आणि मासाहेब जिजाऊ, ऐका रे, मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना संदेश देतात. शिवबा, तुम्ही किल्ले कमी जिंकले हरकत नाही. शिवबा, तुम्ही लढाया कमी लढले हरकत नाही. शिवबा, दुश्मनांना कमी हरवलं हरकत नाही. पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत शिवबा राजाचं नाव आहे, तोपर्यंत शिवबा राजाचं राज्य आहे, तोपर्यंत कुठल्याही माय माऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे. ही शपथ घ्या. आणि जिजाऊंची शपथ घेतली. न्यायनिवाडा सुरू झाला. रांझा नावाच्या वतनदाराकडे मावळ्यांना पाठवलं. रांझा नावाच्या गावाचा वतनदार मदमस्त अवस्थेत दारूच्या नशेमध्ये बसलेला आहे. इतक्यामध्ये येसाजी कंक नावाचा मावळा सोबत 2-4 मावळे गेले. सांगितलं, चला चला, तुम्हाला राजानं बोलवलंय. कोणत्या राजानं बोलवलंय? शिवाजी राजानं बोलवलंय. कोण शिवाजी राजा? आम्ही शिवाजीला राजा मानत नाही. आम्ही अली आदिलशहाचे सरदार आहेत, इथले वतनदार आहेत. आम्ही आमचे राजे आहेत. आम्हाला कोणीही काही म्हणू शकत नाही. तळपायाची आग मस्तकाला गेली. तलवार बाजूला निघाली. पण राज आज्ञा नव्हती. महाराजांना निरोप दिला. महाराजांनी मुसक्या बांधायला सांगितल्या. त्या वतनदाराच्या मुसक्या दामल्या, मुसक्या बांधल्या. फडफड फडफडीत 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 राजाच्या दरबारात उभा केला. महाराज उभे, तो बलात्कार करणारा बलात्कारी वतनदार उभा. आणि महाराजांनी विचारावं, तुम्ही बलात्कार केला का? आणि मगरूर अवस्थेमध्ये त्यानं उत्तर द्यावं, हो, केला बलात्कार, केला बलात्कार. यात काय नवीन? अरे, स्त्री ही भोगदासी आहे, तिचा भोगच घ्यावा लागतो. आम्ही इथले वतनदार आहेत, आम्ही काही करू शकतो. महाराजांनी जिजाऊंकडे पाहिलं. जिजाऊंनी इशारा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वतनदाराचे हातपाय कलम करून, डोळे फोडून त्याच्यात नराधमाला बंदिस्त करण्याचं काम केलं. साहेब ऐका ना, एकदा बलात्काराची बातमी वाचली की आमची तळपायाची आग मस्तकाला जाते. माफ करा मला, आपण सगळेजण सोशल मीडिया वापरणारी माणसं आहात. या सोशल मीडियाच्या युगामध्ये सगळ्या गोष्टी लवकर कळतात. हैदराबाद नावाचं राज्य आपल्याला माहिती आहे. हैदराबाद नावाच्या राज्यामध्ये एका 24 वर्षाच्या तरुण पोरीवर ऑफिसवरून येताना काही नराधमांनी बलात्कार केला होता. नाव घेणं उचित नाही, तुम्ही नंतर गुगल करा, तुमच्या लक्षात येईल. एका पोरीवर बलात्कार केला हैदराबादमध्ये. हैदराबादची बातमी व्हायरल झाली. तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि पुढचं सांगू, हैदराबाद पोलिसांनी 15 तासाच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या. नुसत्या बेड्या नाही ठोकल्या, हैदराबाद पोलिसांनी आरोपी ठोकले. आरोपी एन्काउंटर केलं, एन्काउंटर. टाळ्यांचा कडकडाट झाला भारतामध्ये. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले लोकांनी. हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन केलं. माझ्या गावातल्या पोरानं स्टेटस ठेवलं होतं, हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन. का? कारण बलात्काराचा एन्काउंटरच झाला पाहिजे. ही आपल्या सगळ्यांच्या काळजाची आग आहे ना. लिहून घ्या, या भारतामधलं बलात्काराचं पहिलं एन्काउंटर जर कुणी केलं असेल ना, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. हा महाराष्ट्रातला न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. वर्तमानाची परिस्थिती किती अवघड आहे साहेब. थोडं सांगू, वपू काळे नावाचे लेखक आहेत मराठीमध्ये. आणि वपू काळे नावाच्या लेखकाचा एक लेख आहे, ज्यांनी वाचला असेल त्यांच्या लक्षात येईल. ऐका बरं, एवढं समजलं की शिवाजी राजा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. वपू काळे असं लिहितात, एक 80 वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या बाहेर उभी होती. एक 80 वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या बाहेर उभी होती. पत्रकारानं हातामध्ये माईक घेऊन पत्रकारानं म्हातारीला प्रश्न केला, आजीबाई, न्यायालयात कसं काय येणं केलं? एक 80 वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या बाहेर उभी होती. पत्रकारानं आजीबाईला प्रश्न केला, आजीबाई, आज न्यायालयात कसं काय येणं केलं? आणि म्हातारी बोलली, वयाच्या 16व्या वर्षी बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे, म्हणून मी न्यायालयात आलेली आहे. साहेब, 16व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला 80 वर्ष गाठावं लागतं. आणि बलात्काराला जाग्यावर शिक्षा शिवराज्यामध्ये दिली जाते. हेच शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे. स्त्रियांचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माफ करा, आम्हाला इतिहास फार कमी सांगितलाय. आम्हाला सांगितलं पुण्याच्या लाल महालामध्ये
शाहिस्ते खान नावाचा राक्षस राज्य करीत होता, सगळ्यांना माहिती आहे. आणि इतिहासामध्ये धडा आहे तो शाळेमध्ये, त्या धड्याचं नाव आहे शाहिस्ते खानाची फजिती. आणि त्या शाहिस्ते खानाची फजिती काय सांगितली? महाराज गेले, महाराजांनी हल्ला केला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, शाहिस्ते खान पळून गेला. इतिहास संपला. गुरुजी धन्यवाद म्हणले, गुरुजी घरी गेले, पोरग घरी आलं, पोरानं धडा वाचला, प्रश्न पाठ केला, प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला, पोरानं प्रश्नाचं उत्तर लिहिलं, पोराला पैकीच्या पैकी मार्क पडले, पोरग इतिहासामध्ये पहिला आलं. पण इतिहास आम्हाला थोडाच सांगितला, शाहिस्ते खान पळून गेला. इथपर्यंत ठीक आहे. पण शाहिस्ते खान, जसं साहेबांनी सांगितलं की शाहिस्ते खानाची बोटं कापण्यासाठी सुद्धा महाराजांनी तंतोतंत नियोजन केलं होतं. अफजल खान आला नव्हता, आणला होता. तसा शाहिस्ते खानाची बोटं डायरेक्ट उठले आणि लाल महालात गेले का? नाही साहेब, जवळजवळ 1-1.5 महिना अभ्यास करत होते महाराज. कोणता अभ्यास करत होते? शाहिस्ते खानाचं सैनिक उठतं कधी, शाहिस्ते खानाच्या सैनिकाची शिफ्ट कधी चेंज होते, शाहिस्ते खानाचा हा प्रमुख इकडला कधी बदलतो, दारातले कधी बदलतात, चोपदार कधी बदलतात, ढोलवादे कधी बदलतात, द्वीपवाले कधी बदलतात, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास शाहिस्ते खानाचा महाराज करत होते. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू का? शाहिस्ते खानाची जेव्हा बोटं कापली ना, तेव्हा शाहिस्ते खानाचा वाढदिवस जवळ आला होता, वाढदिवस. आणि शाहिस्ते खानानं वाढदिवसासाठी त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बाहेर राज्यातून दारू मागवली होती. आणि ती दारू पिऊन सगळेच त्याचे मावळे, त्याचे कार्यकर्ते मद्याधुंद अवस्थित होते. मी तेव्हापासून सांगत असतो, वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या कार्यकर्त्यांना दारू पाजणारा माणूस हा शाहिस्ते खानाच्या खानदानातला असतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. ही परंपरा शाहिस्ते खानाची आहे साहेब, ऐका बरं का. शाहिस्ते खान असंच करत होता. शाहिस्ते खानानं सगळ्यांना दारू पाजावी आणि त्या दारूचा परिणाम काय व्हायचा? कुणीतरी ढोल वाजवायचं, कुणीतरी दिवाबत्ती घालवायचं, कुणीतरी नगारा वाजवायचं, कुणीतरी उगाच ओरडायचं. 8 दिवस असंच चालू होतं. 9व्या दिवशी ढोल वाजले, एक जण म्हणला आपल्यातलंच एखादं बेवडं असेल, राहू दे. असं बरेच दिवस चाललं. महाराजांनी या संधीचं सोनं घेतलं. महाराज शिरले शाहिस्ते खानाच्या लाल महालामध्ये. महाराजांनी दिवे घालवले. महाराजांना एकानं पाहिलं आणि तो ओरडला, हुजूर हुजूर हुजूर, शिवाया हुजूर, भागो भागो भागो. शाहिस्ते खान निवांत झोपलेला. भागो भागो भागो. शाहिस्ते खानाच्या कानावर पडलं, शिवा आला. आणि शिवा आला की सोडत नाही. शाहिस्ते खान उठला, पळायला लागला. शाहिस्ते खान पुढं, महाराज मागं, शाहिस्त्या पुढं, महाराज मागं. शाहिस्त्यानं उडी मारली, महाराजांना तलवार चालवली, बोटं कापले, शाहिस्ते खान पळून गेला. इतक्यात इतिहास संपला नाही. या सगळ्या धावपळीमध्ये शाहिस्ते खानाच्या दरबारातली एक बेगम एका पिंपात अडकली होती. ती अडकलेली पिंपातली बेगम महाराजांच्या मावळ्यानं पाहिली, तिला बंदिस्त केलं, महाराजांच्या समोर आणून उभं केलं. आणि त्या बेगमला असं वाटलं संपलं आपलं आयुष्य. कारण अगोदरची परंपरा होती, एखादं राज्य एखाद्या राजानं जिंकलं की त्याची राणी सुद्धा त्याच राजाची राणी व्हायची, ही परंपरा होती. ती बेगम घाबरलेली आहे. आणि शिवाजी महाराजांच्या मुखातून वाक्य आलं, ताई घाबरू नकोस, तुझ्या इज्जतीला धक्का लागणार नाही. आणि नंतर शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन त्या बाईला महाराष्ट्रातून तिच्या राज्यामध्ये परत पाठवलं. स्त्रियाचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही दुसरी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे बोलू. शाहिस्ते खान एकदा महाराष्ट्रातून गेला, पुन्हा महाराष्ट्रात आला नाही अशी नोंद आहे साहेब. MP मध्ये जाऊन तो तिकडे स्थिर झाला. पण 20 वर्षानंतर पुन्हा शाहिस्ते खानाच्या दरबारामध्ये एक जण धावत आला, हुजूर मराठों ने हम पे हल्ला बोल दिया, हुजूर मराठे आए हम पे हल्ला किया, हमारे औरत को उठा कर लेकर चले गए. शाहिस्ते खान म्हणला, काफिर झूठ मत बोल, वो शिवा के सैनिक मराठे नहीं हो सकते. नहीं हुजूर, वो मराठे ही थे हुजूर. मैंने अपने आंखों से देखा है, मैंने अपने कानों से सुना है. हर हर महादेव कहते हुए आए, जय भवानी जय शिवाजी कहते हुए आए, हम पे हल्ला कर दिया और हमारे औरत को उठा कर लेकर चले गए. शाहिस्ते खानाला डायरी लिहायची सवय होती साहेब. आणि शाहिस्ते खानानं डायरीत लिहून ठेवलंय की जरी शिवाजी राजाच्या एखाद्या मावळ्यानं अशी चूक केली असेल तर आपल्याला काळजी करायचं काम नाही. जगातल्या सगळ्या चारित्र्य संपन्न राजाच्या दरबारात आपली स्त्री जाणार आहे, तिच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. हे दुश्मनांनी महाराजांबद्दल बोलावं, हे दुश्मनांनी महाराजांबद्दल बोलावं. वर्तमानाची काय परिस्थिती साहेब, काय परिस्थिती वर्तमानाची? वर्तमानामध्ये शिवाजी महाराज फॅशनचा विषय झालाय. आपला स्वभाव स्पष्ट आहे, कोणाला पटल नाही पटल. दाढी वाढवायची, न्हाव्यापाशी जायचं, दाब दाब दाब, थोडी दाब दाब दाब. नरड दाब त्याचं, दाढी काय दाबतो? महाराजांसारखी दाढी वाढवायची, चंद्रकोर लावायची, बुलेटवर बसायचं, गाडीवर बसायचं.
बुई. इकडून झेंडा तिकडून झेंडा, कपाळावर चंद्रकोर. चंद्रकोर लावता येत नाही ताई हातानं, त्याचे साचे आहेत साचे. माझ्या एका मित्राचा साचा तुटला, त्यानं बायकोची टिकली लावली. कोणाला कळायलंय म्हणलं? बायकोची टिकली लावून बसला गाडीवर, फटफट 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 फटफट. टपरीवर गेला, उतरला, खर्रा काढला, खर्रा तोंडात टाकला. तिकडून त्याला कोणतर म्हणलं राजे जयजी जाऊ. राजे जयजी जाऊ भरले राजे, कशाचं काय? शिवाजी महाराज फॅशनचा विषय झाला भाऊ. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतो. छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन, छत्रपती शिवराय इज द पॅशन. हा विचार लक्षात ठेवा. हा फक्त दाढी वाढवून होत नसतं. गाडीवर काही काही पोरं शिवाजी महाराजांचा फोटो लावतात. गाडीवर काही काही पोरं शिवाजी महाराजांचा फोटो लावतात. लावतात ना? लावतात का नाही? पोरांनो लावतात का नाही? शिवाजी महाराजांचा फोटो, जगदंब राजे मराठा शासन, छत्रपती शासन, राजे पुन्हा जन्माला या. कशाला बाबा? एकदा जन्माला आले तेच उपकार फेटले नाहीत आणि परत येऊन काय करणार आहे? आणि राजे जर पुन्हा जन्माला आले तर रायगडाच्या टकमक टोकाचा पहिला अधिकारी तू. कारण तू हे सगळे लपडे राजेंना माहितीत. तू करतो काय आणि बोलतो काय? साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो गाडीवर लावायची फॅशन आली. लावा भावांनो, लावा. शिवाजी महाराजांचा फोटो लावा, जगदंब लिहा, राजे लिहा, सगळं काही लावा. पण लहान तोंडी मोठा घास घेऊन एकच विनंती करतो, ज्या पोरानं माझ्या राजाचा फोटो स्वतःच्या गाडीवर लावला ती गाडी कुठल्याच पोरीला कट मारून गेली नाही पाहिजे आणि त्या गाडीची भीती कुठल्याच पोरीला वाटली नाही पाहिजे तर लावा. मी एका गावात असं बोललो, एक जण माझ्यावर चिडला. ते म्हणला गाडी माझी, हप्ते मी फेडायलोय, पेट्रोल मी टाकायलोय, मी गाडीवर फोटो टाकील आणि काय करायचं ती करील. माझा त्याच्यासाठी एकच सल्ला आहे, तुला जर गाडीवर बसून फालतू ठिकाणी जायचं असेल आणि तुला गाडीवर बसून जर पोरीला कटा मारायच्या असतील तर एकच काम कर, माझ्या राजाचा फोटो काढ, तुझ्या आजाचा लाव आणि अख्ख्या तालुक्याला कळू दे तू हा आजा काय गुन्हाचा आहे. पण माझ्या राजानं जर स्त्रियांचा सन्मान करायचा शिकवला असेल ना, तर आपल्यामुळं कुठल्या स्त्रीचा अपमान झाला नाही पाहिजे ही शपथ या शिवजयंतीच्या निमित्तानं घ्या. तर शिवाजी महाराजांचा खरी आदरांजली आहे, तर खरी आदरांजली आहे. का म्हणला शाहिस्ते खान असं? कशामुळं म्हणला असं? का बोलला असं? काही कारण असेल ना. आई, बेळवाडी नावाचं ठाणं आहे आणि बेळवाडी नावाच्या ठाण्यामध्ये बेळवाडीचा किल्ला आहे आणि तो किल्ला महाराजांच्या एका मावळ्यानं जिंकलेला आहे. त्या मावळ्याचं नाव आहे सकोजी गायकवाड. सकोजी गायकवाड नावाचा मावळा बेळवाडीचं ठाणं ताब्यात घेतो. 22 दिवस लढाई चलते, 22 दिवस. 23व्या दिवशी गडावर भगवा झेंडा फडकवला जातो आणि सकोजी गायकवाड विचार करतो, 22 दिवस मला कोण किल्ला जिंकू दिला नाही, कोण बहादर किल्लेदार आहे. तो किल्लेदार कोण होता तर सावित्री देसाई नावाची स्त्री होती, जी त्या किल्ल्याची किल्लेदार होती. सकोजी गायकवाडची तळपायाची आग मस्तकाला गेली. महाराजांचा मावळा, ऐका रे, महाराजांचा मावळा, किल्ला जिंकलेला मावळा. पहिला निरोप महाराजांच्या कानावर आला, सकोजीनं किल्ला जिंकलाय. महाराजांनी बक्षिसाचं ताट तयार करायला लावलं आणि दुसरा निरोप महाराजांच्या कानावर आला की सूड भावनेनं सकोजी गायकवाडनं सावित्रीवर अत्याचार केला. महाराजांनी फरमान काढलं, सकोजी आपला असला म्हणून काय झालं आणि सावित्री परक्याची असली म्हणून काय झालं. न्याय न्याय असतो. सकोजीचे हातपाय कलम करा, डोळे फोडा आणि त्याला तिकडं कोण करून तुरुंगामध्ये डांबून ठेवा. माझा जरी मावळा असला ना तरी स्त्रियांचा सन्मानच करणार, हा छत्रपती शिवरायांचा विचार आहे. वर्तमानात कसं आहे, हम करे तो साला, कैरेक्टर ढीला है, तुम्हारा टॉमी टॉमी और हमारा टॉमी कुत्ता. हे डायलॉग उगाले का? न्याय करत असताना माणूस स्वतःच्या चुकांकडे वकील म्हणून पाहत असतो आणि दुसऱ्याच्या चुकाकडे जज म्हणून पाहत असतो. पण खरा न्याय निवाडा या भारतात कुणी केला असेल ना तर तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाय. म्हणून शिवाजी महाराजांचं नाव आहे.
म्हणून शिवाजी महाराजांना मानलं जातं. ऐका, एक नाही अशा कित्येक गोष्टी तुमच्या समोर मी सांगू शकतो. शिवाजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केलाय. इथं मी पाहतोय ही सगळी माझ्या पलीकडली ही सगळी भिंत शिवरायांच्या बॅनरनी भरलेली आहे. इथं स्क्रीनच्या समोर पाठीमागं भवानी माता, समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आपल्या गावामध्ये शिवाजी, इथं लाखनीमध्ये शिवाजी चौक आहे का? आहे का दादा? चौकात पुतळा आहे का? नाहीये. बसवणार आहे, बसवा. शिवरायांचे स्मारक गावागावात झाले पाहिजेत. शिवरायांचे स्मारक सगळीकडे झाले पाहिजेत. का? तुम्हाला सांगू, जगामध्ये माणूस मेल्याच्या नंतर स्मारक लई लोकांची होतात. बरोबर आहे का नाही? एखादा माणूस गेला ना, त्याची समाधी उभी केली जाते. एखादा माणूस गेला ना, त्याचा पुतळा उभा केला जातो. एखादा माणूस गेला की त्या चौकाला, त्या रस्त्याला, त्या कॉलनीला त्या माणसाचं नाव दिलं जातं. या भारतात जगातला एकमेव असा राजा आहे जो जिवंत असताना त्याची स्मारक उभी राहिली. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती वाजवा. हा, ठीक आहे. आता काय, शिवाजी महाराज दक्षिण विजयाला निघाले होते. दक्षिण विजयाला, माझ्याकडे वेळ नाही, कधी थांबायचंय मला सांगा. दक्षिण विजयाला महाराज निघाले आणि दक्षिण विजयाला निघत असताना महाराज श्री शल्यम नावाच्या ठाण्याला गेले. श्री शल्यम मल्लिकार्जुन, बरोबर आहे, तिथं महादेवाचं मंदिर आहे. महाराज मुक्कामी गेले. दुसऱ्या दिवशी महादेवाच्या मंदिरात दर्शनाला गेले आणि दर्शन करून बाहेर पडले. कळसाला हात जोडत होते. महाराजांच्या लक्षात आलं मंदिराला 4 गोपुर असतात, त्यातलं एक गोपुराचं काम अधुरं आहे, एक गोपुराचं काम अर्धवट आहे. महाराजांनी सगळ्या तिथल्या त्या कर्मचाऱ्यांना बोलवलं, मिस्त्री लोकांना बोलवलं. महाराज म्हणले ते गोपुराचं बांधकाम कसं काय राहिले? आणि त्यांनी सांगितलं बजेट कमी म्हणून राहिले. बरं ऐका बरं का, महाराज गेले ते कुठं? श्रीशैल्यमला. महाराज आत्ताच्या शब्दात काय म्हणले असते खासदार साहेब, माफी मागून सांगू का? महाराज म्हणले असते हे काय आपल्या मतदारसंघात येत नाही, इकडं बजेट टाकण्यात काय अर्थ नाही, इकडले काय वोटर आपले नाही, हे वार्ड बी आपला नाही, मतदारसंघ बी आपला नाही. महाराज गेलेत कुठं? श्रीशैल्यमला. महाराज कुठले? महाराष्ट्रातले. मंदिर कुठलं? श्रीशैल्यमचं. महाराजांनी मिस्त्री लोकांना बोलवलं, त्यांना पैसे दिले, मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. 10 दिवस महाराज मुक्कामी होते. घाटाचं बांधकाम अधुरं होतं, महाराजांनी गाठ बांधून दिले. महाराज श्रीशैल्यमवरनं निघून गेले आणि सगळे मिस्त्री लोक बसली आणि मिस्त्री लोक चर्चा करायला लागली, कोण कुठला राजा. आत्तापर्यंत मंदिरात एवढे राजे आले पण कोणाचं लक्ष गोपुराकडे गेलं नाही, कोणाचं लक्ष घाटाकडे गेलं नाही. घाट बांधावे, गोपूर बांधावं असं कोणाला वाटलं नाही. पण ऐसा राजा होणे नाही, शिवाजी राजासारखा राजा नाही. अहो हा राजा आला, त्यानं आमचं गोपूर बांधून दिलं. मिस्त्री लोक म्हणले या राजाची आठवण जपली पाहिजे, आपण या राजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे. आपण काय देणार? आपण सर्वसामान्य माणसं. आणि बघता बघता चर्चा रंगली आणि चर्चेमध्ये एक जण म्हणला, असं केलं तर जे 4थं गोपूर महाराजांनी दिलंय त्या गोपुराच्या मंदिरामध्ये जर त्याच महाराजांची मूर्ती आपण बसवली तर शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक श्रीशैल्यम नावाच्या त्या नगरीमध्ये उभं राहिलं. हे राजाचं वेगळेपण आहे. ऐका, एवढंच नाही, जी यल्लम्मा देसाई मी तुम्हाला आता सांगितली ना, सावित्री देसाई, तो करमाड नावाचा तालुका, धनवाड नावाचं गाव आहे कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्यामध्ये धारवाड नावाचा तालुका आहे आणि धारवाड नावाच्या तालुक्यामध्ये ते गाव आहे आणि त्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरामध्ये या यल्लम्मा देसाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक बांधलंय. काय स्मारक आहे ते? शिवाजी महाराज बसलेले आहेत, एक बाळ त्यांच्या मांडीवर आहे आणि एक देसाई नावाची स्त्री समोर उभी आहे. का? जेव्हा तिला बंदिस्त केलं ना, तेव्हा महाराजांच्या पदरामध्ये ते बाळ टाकून यल्लम्मा अशी म्हणाली होती, तुमचं वैर माझ्यासोबत आहे, या लेकरासोबत नाही. आणि महाराज असं म्हणाले होते, ताई तू याला माझ्या मांडीवर ठेवलंस म्हणजे आजपासून हा माझा भाचा आहे आणि तू माझी ताई आहेस. म्हणजे दुश्मनाच्या स्त्रीला ताई म्हणून तिच्यासाठी जमीन देणारा राजा छत्रपती शिवाजी राजा. म्हणून शिवाजी राजाचं नाव या इतिहासामध्ये अजरामर आहे साहेब. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. प्रश्न पडायला लागतो, का इतके दिवस झालं शिवाजीरायांचा इतिहास आमच्यापर्यंत उतरला नाही? माफ करा, मला सांगू आमचं काय झालंय. शिवाजी महाराज फक्त डोक्यावर घेऊन नाचण्यामध्ये आम्ही बर्बाद झालोय. भावांनो, मी लहान माणूस आहे, लहान तोंडी मोठा घास घेऊन एकच विनंती करतो, शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर डोक्यात घेऊन जगण्याचा विषय. तो एक विचार करून जगायला सुरुवात करा. शिवाजी
शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वाचण्यासाठी, जी म्हणजे जीवन जगण्यासाठी. जीवन जगण्यासाठी ज्याचं चरित्र वाचल्याच्या नंतर प्रेरणा भेटते ना, शिवाजी हा शब्द थोडा उलटा करा. तो शब्द असा होतो, शिवाजी जीवाशी. जर जीवाशी काही अडचण आली ना, तर शिवाजीचंच चरित्र आपल्याला प्रेरणा देतं. हा एक विचार करा. कधीतरी एकदा शिवचरित्र वाचलं पाहिजे. आणि सांगू का, शिवाजी महाराज अंगात आणण्याचा पण विषय नाही बरं भाऊ. माफ करा मला, आम्ही आमचे महापुरुष जाती जातीत वाटलेत का नाही? मराठ्यांना वाटते शिवाजी महाराज आपले, महाराईली वाटते बाबासाहेब आपले, मातंगांना वाटतं अण्णासाहेब आपले. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. अहो रक्त चेंज होतं, रक्त. नादाला लागू नको, भगवं रक्त आहे भाऊ. तुझ्या पांढऱ्या पेशा वाढल्या. तो रक्त लालच होतं, तुला पांढरं दिसायले. काही काही तर म्हणतात निळं रक्त आहे, निळं. तुला मुक्का मार लागलाय, मुक्का मार. एक जण मला म्हणला पिवळं रक्त आहे. म्हणलं तुला कावीळ झालाय, कावीळ. रक्त भगवं नसतं, रक्त निळं नसतं, रक्त हिरवं नसतं, रक्त पिवळं नसतं, रक्त लालच असतं. आणि ते लालच राहू द्या. विचार भगवा असतो, तो विचार भगवा घ्या, विचार भगवा घ्या. आमच्या जातीसारख्या आमच्या सकाळ आहेत. अगोदर शुभ सकाळ होती का नाही शुभ सकाळ? आता शुभ सकाळ राहिली? आता शुभ सकाळ राहिली का? शिव सकाळ, भीम सकाळ, मल्हार सकाळ, पॅन्थर सकाळ. अरे तिला शुभ होती, शुभच राहू द्या भाऊ. आम्ही काय करायला आलो, काय करत बसलो? कारण सगळ्या जाती धर्माचा सन्मान करणारा या जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा. सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा. शिवरायांचं वर्णन आलंय. काय वर्णन आलंय? काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. परस्त्रीला माय म्हणणारा. याच्यात बी आमच्या डोक्यात चुकीचं सांगितलं. काय? अशीच आमुची माता सुंदर असती, आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती. जिजाऊ सुंदर नव्हत्या का? सांगा आई, जिजाऊ सुंदर नव्हत्या का? सोडा, तुम्ही माझ्यापासून लांब बसलात. तुमच्या कॉलनीतल्या एखाद्या पोराला असं विचारायचं की तुझ्यासाठी ऐश्वर्या राय सुंदर आहे का तुझी माय सुंदर आहे? तुमच्या गावातल्या कॉलनीतल्या एका पोराला विचारायचं तुझ्यासाठी गौतमी पाटील सुंदर आहे का तुझी आई सुंदर आहे? तुमच्या कॉलनीतलं शेंबडं पोरग सांगतं ऐश्वर्या राय किती सुंदर असू दे, माझ्या आईपेक्षा ती सुंदर असू शकत नाही. जर आपल्या कॉलनीतल्या पोराला हे कळतं तर शिवाजी महाराजांना कळालं नसेल का? शिवाजी महाराज जिजाऊपेक्षा कोणालाच सुंदर म्हणू शकत नाहीत. तू माझ्या आईसारखीच सुंदर आहेस असं सुभेदाराच्या सुनेला महाराज म्हणले होते. हे पण डोक्यामध्ये ठेवा, हा पण विचार डोक्यामध्ये ठेवा साहेब. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही आमच्या महाराजांना, आम्ही इतिहास किती सांगतो, आम्हाला इतिहास किती माहिती आहे. आग्र्याची सूट, सुरतेची लूट, अफजल खानाचं पोट, शाहिस्ते खानाचं बोट, जिवाजी महाला, तानाजी मालुसुरे, गड आला पण सिंह गेला, बस. अरे त्याच्या पलीकडे काही आहे का नाही? त्याच्या पलीकडे महाराजांचा इतिहास. माफ करा मला, आम्ही त्या मोबाईलच्या युगामध्ये टेम्पररी झालोय. टेम्पररी बोलू का थोडं? उद्यापासून बघा तुम्ही, आज रात्रीपासून 12 वाजता, आज रात्री 12 वाजल्यापासून स्टेटसला दुसरा विषयच नाही. आला 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 आलं गड्यानो भगव वादळ आलं. गेलतं कुठं? गेलतं कुठं? 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला. त्या दिवशीपासून या महाराष्ट्रात एकच वादळ, भगवं वादळ. दुसऱ्या वादळाचा इथं विषय नाही साहेब. पण आम्ही टेम्पररी झालो आम्ही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आम्ही जाहीर बोलतो, माफी मागून बोलतो. आमच्याकडे काही येतं. मागे एक मेसेज आलता, तुम्ही सोशल मीडिया वापरणारी पोरं आहात सगळेजण, याचा वापर चांगला करा. या मोबाईलमध्ये जर शिवाजी महाराजांच्या अपमानाची पोस्ट आली ना,
या मोबाईलमध्ये जर शिवाजी महाराजांच्या अपमानाची पोस्ट आली ना, तर शिवभक्त म्हणून आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे, ती पोस्ट आपण फॉरवर्ड न करता डिलीट केली पाहिजे. पण आम्ही काय करतो, पोस्ट आली की ती फॉरवर्ड करतो, वाचत नाहीत, शहानिशा करत नाहीत, फॉरवर्ड करतो. मधल्या 2 वर्षापूर्वी फेब्रुवारीत पोस्ट आलती, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करा. जगातल्या एक महत्वाच्या वेबसाईटवर महापुरुषांची स्पर्धा लागलेली आहे आणि आपले शिवाजी महाराज 2 नंबरच्या स्थानावर आहेत. पटापट वोट करा आणि वोट करून महाराजांना आदर्श राजा म्हणून पहिल्या क्रमांकावर न्या. भाऊ, तुझी माझी कोणाचीच अवकात नाही महाराजांना वोट करून 1 नंबरवर न्यायची. महाराज 1 नंबर होते, आहेत आणि कायम राहणार आहेत, कारण ते आदर्श आहेत, ते आदर्श आहेत. पण आम्हाला हेच तर मर्म कळत नाही, आमच्या जीवनातलं हे तर सूत्र सुधरत नाही. म्हणून तरुण पोरांना सांगणं, शिवाजी राजाची मॅनेजमेंट समजून घ्या. शिवाजी महाराजांसारखा संघर्ष या जगाच्या पाठीवर कोणाच्याच वाट्याला आला नाही साहेब, कोणाच्याच वाट्याला आला नाही. हा, आता रील्स येते, रील्स इकडे बघा, आता रील्स येते, रील्स मध्ये पोरं बर्बाद झालीत आणि रील्स ते इतक्या भारी येतात ना, न जाने मेरे जिंदगी में क्या चल रहा है, जिधर भी जा रहा हूं नाकामयाबी हासिल हो रही है, अपने तो अपने होते हैं मगर मेरे अपने क्यों पराए हैं, ठुकरा के मेरा प्यार, हे लगेच स्टेटसला ठेवतंय. अरे आपलेच गद्दार नावाचं सिम्बॉल ट्रकवर वाचलं की डोळ्यात पाणी येतं. या भारताच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. लांबले शत्रू कमी आणि जवळचे शत्रू जास्त होते, तरी शिवरायांनी हे स्वराज्य उभं करून दाखवलं. त्यांच्या पुढे आपल्या अडचणी काहीच नाही, म्हणून अडचणी आल्या घेतलं लटकून, अडचणी आल्या गेला मरून. आहा, ज्या पोराच्या आयुष्यात डिप्रेशन आहे, ज्या पोराच्या आयुष्यात टेन्शन आहे, ज्या पोराला वाटतं आपल्या जगण्याला काही किंमत नाही, त्या पोरानं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या समोर जावं, डोळे मिटावे, घट्ट डोळे मिटावे, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर आणावं, छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर आणावं. मरणाच्या दारात गेलेलं पोरग 10 वर्ष जास्त नाही जगलं ना, तर अविनाश भारतीचं नाव बदला, कारण जगण्याची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत साहेब. उगत शिवाजी महाराजांचं नाव आतापर्यंत निघत नाही. संघर्ष करावा तर राजानं करावा. किती संघर्ष, सरांनी सांगितलं 40-60 हजार सैनिक होता अफजल खानाचं आणि महाराजांचं सैनिक होतं फक्त 7,500. सगळे निवडले तरी तेवढेच. 40,000 कुठं, 60,000 कुठं. साहेब बोलले तसं आपले वाढवता येत नाहीत ना, त्यांचे कमी करू. मॅनेजमेंट शिकायची तर महाराजांकडून शिकायची साहेब. शिवाजी महाराजांची मॅनेजमेंट शिका. व्हिएतनाम नावाचा एक देश आहे, गुगलला सर्च करा. व्हिएतनाम नावाचा देश आहे. व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले. विमानतळावर त्यांचं विमान लँड झालं. विमानतळावरून ते गाडीत बसले. भारताचे परराष्ट्र मंत्री, सगळे देशदूत, सगळे त्या राष्ट्राध्यक्षासोबत होते. गाड्यांचा ताफा निघाला. गाडी गेली हॉटेलला. हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रेश झाले आणि आपल्या इथल्या सगळ्यांनी विचारलं, सांगा तुम्हाला काय पाहायचंय? आग्र्याचा ताजमहाल पाहायचाय, दिल्लीचा लाल महाल पाहायचाय, काय काय पाहायचंय सांगा. आणि राष्ट्राध्यक्ष व्हिएतनाम नावाच्या देशाचे म्हणतात, मला ना आग्र्याचा लाल महाल पाहायचाय ना दुसरं काहीच नाही पाहायचं. मला जर काय पाहायचं असेल ना, तर तो रायगडचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला पाहायचा आहे. निघाला ताफा, ऐका, निघाला ताफा. ताफा आला पुण्यात, पुण्यातून गेला रायगड, रायगडावरून राष्ट्राध्यक्ष गेले रायगडावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथऱ्यावर गेले, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर चालत चालत समाधीपाशी गेले आणि राष्ट्राध्यक्ष व्हिएतनाम नावाच्या देशाचे गुडघ्यावर बसले आणि डोळ्यात पाणी आणून महाराजांना वंदन केलं. रायगडावरून वापस निघत असताना पत्रकारांनी विचारलं, का हो साहेब, तुम्हाला भारतामध्ये एवढं काही फिरण्यासारखं होतं, तुम्ही रायगडावरच कशाला गेले? आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला स्पर्श करून, ती माती कपाळाला लावून व्हिएतनाम नावाच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणतो, मी रायगडावर एकाच गोष्टीसाठी आलो, अमेरिकासारखा बलाढ्य देश आम्हाला मागच्या अनेक वर्षापासून पराभूत करण्यासाठी प्रवृत्त करतो, पण आम्ही आतापर्यंत अमेरिकेला आम्हाला हरवू दिलं नाही. कशामुळं हरवू दिलं नाही? कारण आम्ही आमचं व्हिएतनाम नावाचं राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटनुसार चालवतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. आपल्यापैकी किती जणांनी रायगड बघितलाय? आहे का कोणी रायगडावर गेलेलं? 1 2 3 4
5 6 7 8 इथल्या बऱ्याच लोकांनी रायगड किल्ला बघितला नाही, पण रायगड पान स्टॉप लैदा बघितलंय. वाईट वाटतो शिवाजी महाराजांच्या नावानं टपऱ्या काढल्या लोकांनी. शिवनेरी पान महल, रायगड ढाबा. अरे 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 अरे, कुठं नेऊन ठेवला आम्ही आमच्या महाराष्ट्राला. रायगडावर जा. सिस्टम कशी आहे ही? साऊंड सिस्टम कशी आहे? कशी आहे? आवाज येतोय? येतोय का? ओ दादा मागायला येतोय का तुम्हाला? इकडं इकडं नंबर 1 सिस्टम आहे ना. ए भाऊ, सिस्टमवाला कुठे? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. इमानदारीनं वाजवा जरा, वाजवा जोरात. हा, विचारा त्याला ही सिस्टम लावण्यासाठी त्यानं किती वेळ घेतला, काय काय केलंय, सगळं व्होल्टेज बिल्टेज तिथं चेक केलंय. सिस्टम भारी का नाही? तरी सुद्धा मला बेंबीच्या देठापासून बोलावं लागायलंय, तेव्हा तुमच्या कानावर आवाज पडायलाय. या सिस्टमचा शिवाजी महाराजांच्या चरित्रात काय संबंध? सगळ्यात मोठा संबंध आहे. विना संबंध बोलणारा पोरगा नाही. रायगड किल्ल्यावर जायचं, रायगड किल्ल्यावर दर्शन करायचं. रायगड किल्ल्यावर जर रोपवेनं गेलात, चालत गेलात तर माळावर उतरता. रोपवेनं गेलात, पुढे आलात, राणीचे 3 महाल लागतात. राणीच्या 3 महालातून जर तुम्ही जाऊन पाहिलं तर आता मोदी सरकारनं, सगळ्या सरकारनं एक योजना आणली, स्वच्छ भारत मिशन. आणली का नाही? आणली का नाही? आणली का नाही? अक्षय कुमारनं तर पिक्चर काढला, टॉयलेट एक प्रेम कथा. आम्हाला गावागावामध्ये म्हणून सांगावं लागत होतं, रस्त्यावर हागू नका, घरात हागा. मी शासनाचा स्वच्छता दूत होतो. मी मोकळा बोलणारा पोरगा आहे. स्वच्छ भारत अभियान आता सुरू केलं ना. अरे 350 वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावर राणीच्या महालात आणि प्रत्येक महालामध्ये टॉयलेटची व्यवस्था करणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. हे आम्हाला माहित नाही. हे आम्हाला माहित नाही. ऐका, आमच्या स्वच्छ भारत मिशनचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला केलं पाहिजे? महाराजांना. आम्ही काय केलंय? आमच्या स्वच्छ भारत मिशनचं काय झालंय माहिती का? चष्मा आहे चष्मा. स्वच्छ भारतचं बॅनर बघा, चष्मा आहे चष्मा. आणि चष्म्याच्या एका काचात आहे स्वच्छ आणि दुसऱ्या काचात आहे भारत. म्हणजे जिकडं भारत आहे तिकडं स्वच्छ नाही, आणि जिकडं स्वच्छ आहे तिकडं भारत नाही. कसं व्हायचं सांगा आता मला. चला थोडं पुढं. ऐका रे, ऐका. लाल महल बघत राणीचे पुढं जा. पुढे गेल्याच्या नंतर महाराजांची सिंहासनावर बसलेली फार मोठी मूर्ती आहे रायगड किल्ल्यावर. ही इथं जशी मूर्ती आहे ना, तशी 32 मन सोन्याची मूर्ती तिथं रायगड किल्ल्यावर होती. आणि महाराजांच्या समोर दरबार असायचा. दरबाराच्या समोर रायगडाचं मोठं प्रवेशद्वार आहे. आणि ऐका, तिथं एक साऊंड सिस्टम आहे. कशी साऊंड सिस्टम आहे माहिती का? एखादा जर महाराजांना भेटायला आला, जवळजवळ 30 फुटाचं अंतर आहे, आणि 30 फुटाच्या अंतरावर महाराजांचं सिंहासन आहे, आणि महाराजांचा दूध या कोपऱ्यातून फक्त सूचना द्यायचा की महाराज हा या कामासाठी आलेला आहे. आणि ते अख्खं वाक्य सभागृहात बसलेल्या कोणाच्याच कानावर पडत नाही. फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्यापाशीच कानावर तो आवाज जातो. जगातली ही पहिली मॅनेजमेंट आणि पहिली सिस्टम रायगड किल्ल्यावर आहे. ती एकदा जाऊन अनुभवा. मला शब्दात तिचं वर्णन करणं अशक्य आहे. किती गोष्टी आहेत. ऐका, मगाशी बोलताना विषय झाला, मावळे कमी होते. दुश्मनांचं सैनिक 40,000, मावळे 7,000. असं एका लढाईत झालं का साहेब? एका लढाईत झालं का? प्रत्येक लढाईमध्ये. बरं, मावळे का मरत होते? जरा विचार करा ना तुम्ही. मावळे का मरत होते? जरा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. मावळे का मरत होते? एक इस्लामिक इतिहासकार आहे आणि त्या इस्लामिक इतिहासकाराचं असं म्हणणं आहे, तो इस्लामिक इतिहासकार म्हणतो, न जाने क्या बात थी शिवा में, न जाने क्या बात थी शिवाजी राजा के सैनिकों में. इतिहास का कौन सा भी पन्ना निकालो, इतिहास की कौन सी भी लड़ाई निकालो, हर वक्त हर लड़ाई में दुश्मन के सैनिक ज्यादा है, दुश्मन के सैनिक ज्यादा है, शिवा के सैनिक कम है. मगर लड़ाई के अंत में शिवा के सैनिक ने जीत हासिल की है और दुश्मन वहां से भागकर चला गया है. ऐसा क्यों होता था? ऐसा क्यों होता था? सांगू. बाकीचं जे दुश्मनाचं सैनिक होतं ना, ऐका ना, आदिलशहाचं सरदार, निजामशहाचं सरदार, मोगलांचं सरदार लढायचं ना, पैशासाठी लढायचं, वतनदारीसाठी लढायचं. पैशासाठी लढायचं म्हणजे पोटासाठी लढायचं, पोटासाठी. आणि लिहून घ्या रे, या जगाच्या पाठीवर पहिलं सैनिक आहे जे पोटासाठी लढलं नाही. पोटापासून 1 इंचवर जी छाती आहे ना, त्या छातीतल्या स्वाभिमानासाठी लढलं. ते सैनिक म्हणजे मराठ्यांच्या मावळ्यांचं सैनिक होतं साहेब. एका हातात तलवार
आणि दुसऱ्या हातात नांगर घेऊन लढणारी अवलाद जर कोणाची असेल ना तर ती फक्त शेतकऱ्याच्या घरातली महाराजांच्या मावळ्यांची होती. एक हातामध्ये नांगर घ्यायचा, सांगू पेरणी झाली की नांगर सोडायचा, तलवार हातात घ्यायची आणि शेतीची कामं निघाली की तलवार सोडायची, पेरणी हातात घ्यायची. हे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालं. शिवाजी राजांना शेतकऱ्यांचा राजा उगच नाही म्हणत जात साहेब. ऐका ना, शिवाजी महाराजांची आज्ञापत्र आहेत, कधीतरी आज्ञापत्र वाचा. शिवाजी महाराजांनी काय लिहिलं? शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, लिहिलं ना. हे सगळ्यात शेवटची सूचना आहे. अगोदरची सूचना काय माहितीये? शिवाजी महाराज म्हणतात उभ्या पिकातून घोडे घालू नये. उभ्या पिकातून, उभं पीक कळतं ना, अगोदरचं सैनिक आलं ना पिकामधून यायचं ताई, पिकामधून आलं की पीक आडवं व्हायचं. आणि शिवाजी महाराजांनी लिहिलं उभ्या पिकातून घोडे घालू नका, कारण पीक आडवं झालं की शेतकरी उभा राहत नाही, आणि ज्या राज्यातला शेतकरी उभा राहत नाही ते राज्य कधीच उभा राहू शकत नाही. हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. वर्तमानामध्ये शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे याच्यावर मला भाष्य करण्यामध्ये स्वारस्य नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यावर बोलत बसणार नाही. शेतकऱ्यांचा राजा म्हणजे शिवाजी राजा. आणि याचा परिणाम काय झाला? गोविंद पानसरे नावाचे लेखक आहेत, त्यांनी शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक लिहिलंय. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक प्रसंग लिहिलाय की संध्याकाळची वेळ आहे, ए पोरांनो संध्याकाळची वेळ आहे, आणि संध्याकाळच्या वेळेला 4 जण घोड्यावर बसलेले आहेत, आणि घोड्यावाले घोड्यामध्ये गावात प्रवेश करतायत. आणि गावात प्रवेश करत असताना एक शेतकऱ्याचा 15-16 वर्षाचा पोरगा हातामध्ये इळा घेतो आणि त्यांना आडवा होतो. थांबा, कुठं जाताय? घोड्यावर बसलेला म्हणतो तो विचारणारा कोण? आणि तो पोरगा म्हणतो मी या गावाचा रक्षक आहे. कुणी तुझी नेमणूक केली? शिवाजी राजानं नेमणूक केली. घोड्यावर बसलेला हसायला लागला, आणि हा शेतकऱ्याचा पोरगा म्हणतो खबरदार, टाच मारून पुढे याल तर चिंदड्या उडवील, समोर यायचं नाही. घोड्यावर बसलेला हसायला लागला, आणि त्यातला एक जण म्हणला राजाला भेटलास का? हो मी राजाला भेटलोय. कसा दिसतो तुझा राजा? राजाचं वर्णन पोरानं सुरू केलं, आणि वर बसलेले सगळे घोड्यावाले हसायला लागले. आणि पोरगा म्हणला खबरदार, हसायचं नाही. घोड्यावरचा एक किसम खाली उतरला, त्या पोराच्या जवळ गेला, पोरानं अशी तलवार इळा असा बाजूला केला, आणि बाजूच्यानं येऊन सांगितलं ए गड्या ऐक की, ज्या शिवाजी महाराजांचं वर्णन करत होतास ना तोच शिवाजी राजा तुझ्या समोर उभा आहे, जा राजाला भेट. राजानं कडकडून मिठी मारली. तुम्ही म्हणाल सांगायचंय काय? ज्या पोरानं शिवाजी राजाला पाहिलंच नाही, ज्या पोराला शिवाजी राजा बोलतो कसा, शिवाजी राजा चालतो कसा, शिवाजी राजा दिसतो कसा हे सुद्धा माहित नाही ना, तो पोरगा सुद्धा हातात इळा घेऊन स्वराज्यासाठी मरायला तयार होतो ना, तेव्हा हिंदवी स्वराज्य उभं राहतं साहेब. उगच हिंदवी स्वराज्य उभं राहत नसतं. हे समर्पण असलं पाहिजे. का समर्पण होतं? पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे का गेले? अरे जिवाजी महाले का गेले? शिवा काशीत का गेला? का गेला शिवा काशीत? सिद्धी जोहरनं गडाला वेढा दिला, आणि सिद्धी जोहरच्या गडाच्या वेढेतून निसटण्यासाठी महाराजांनी युक्ती लढवली. शिवाजी महाराज शिवा काशीत सारखे दिसत होते. शिवा काशीत महाराजांना म्हणतो राजा मी तुमच्यासारखा दिसतो ना, मला संधीचं सोनं करू द्या, मला जाऊ द्या सिद्धीला भेटायला. महाराज म्हणले नाही, सिद्धी तुला ओळखेल, तुला मरावं लागेल. आणि सिद्धी जोहरच्या भेटीला जायच्या अगोदर शिवा काशीद नावाचा मावळा असं म्हणतो राजा मेलं तर मरू द्या, जन्माला आलो तेव्हा शिवा नाव्ही म्हणून जन्माला आलोय, मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. हे मरण काय माझ्यासाठी वेगळं आहे का? बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये म्हणतात महाराज लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. कशामुळं झालं असं साहेब? का मेली लोक? कशामुळं मेली? हे माहीत असलेली तुम्हाला सगळ्यांना मावळेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, मी एक घोट पाणी पितो, वाजवा. झालं एवढं सांगतो आणि थांबतो. कनेरागड नावाचा गड आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. कनेरागड नावाचा गड आहे, आणि त्या गड्याचा किल्लेदार आहे रामजी पांगेरा. कधी तुम्ही हा रामजी पांगेरा ऐकलाय माहित नाही मला, अपरिचित मावळा आहे हा इतिहासातला. रामजी पांगेरा नावाचा आदिवासी पाड्यावरचा दलित समाजातला एक मावळा आहे. महाराजांनी त्याला कनेरागडाचा किल्लेदार केलेला आहे. आणि महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये दिलेर खान नावाचा राक्षस, ऐका, दिलेर खान नावाचा राक्षस 4,500 ते 5,000 सैनिकाची तुकडी घेऊन महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतोय. रामजी पांगेराच्या लक्षात आलं दिलेर खान महाराष्ट्रावर चाल ठोकून येतोय, दिलेर खानला रोखलं पाहिजे. रामजी पांगेरानं सगळे मावळे बोलवले. मावळ्यांची संख्या भरली 1200. किती? 1200. दिलेर खानचे किती? 4,500-5,000. 4,500-5,000 कुठं आणि 1200 कुठं? महाराजांनी त्यातले 700 घेतले सोबत, 500 ठेवले गडावर.
महाराज म्हणले 500 गडावर थांबा. रामजी पांगेरा म्हणला 500 गडावर थांबा, 700 माझ्यासोबत या. ऐका, रामजी पांगेरा दिलेर खानाला आडवा झाला. हर हर महादेवची घोषणा झाली. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष झाला. लढाई सुरू झाली. लढाई इतकी भयानक होती, इतकी भयानक होती की रामजी पांगेराचा रुद्र अवतार पाहून दिलेर खान महाराष्ट्रात आला नाही. दिलेर खान पळून गेला. पण या लढाईमध्ये दुःखद घटना घडली. काय घटना घडली? रामजी पांगेराचं निधन झालं साहेब. रामजी पांगेराचं निधन झालं. महाराजांच्या कानावर घटना गेली. महाराजांना सांगितलं, महाराज आपला रामजी पांगेरा शहीद झाला. रामजी पांगेरा गेला असं कळल्याबरोबर महाराजांनी मावळ्यासोबत निरोप पाठवला की आपण रामजी पांगेराच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला जाणार. महाराजांचा मावळा घोड्यावर वाऱ्यासारखा आला. इकडं रामजी पांगेरांची अंत्यविधी झाली. रामजी पांगेराची बायको, रामजी पांगेराची माय, रामजी पांगेराचा भाऊ, रामजी पांगेराचा बाप, दोघं तिघं चौघ जण वट्यावर बसून रडतायत, धाय मोकलून रडतायत. इतक्यामध्ये मावळा आला. मावळ्याला पाहिलं आणि रामजी पांगेराच्या बापानं विचारलं, काय झालं, कस काय येणं केलं, का आलात? आणि रामजी पांगेराच्या बापाला, ऐका रे, रामजी पांगेराच्या बापाला मावळ्यानं असं सांगितलं की शिवाजी महाराज तुमच्या घरी भेटायला येत आहेत, महाराज तुम्हाला भेटायला येणार आहेत. आणि तो रामजी पांगेराचा बाप, त्याचं नाव मारुती पांगेरा, तो मारुती पांगेरा म्हणतोय, काय बोलतायसा, खरंच येत आहेत राज? हो राज तुम्हाला भेटायला येणार आहेत. ए उठा रे उठा, आता रडायचं नाही, आता कुणीही रडायचं नाही. रामजी पांगेराची बायको रडतीये, रामजी पांगेराची बायको रडतीये, रामजी पांगेराची माय रडतीये. आणि इतक्यामध्ये रामजी पांगेराचा बाप, वय वर्ष 70 ते 80 वर्ष, तो म्हातारा आपल्या बायकोला आणि सुराला म्हणतो, ए खबरदार, तुम्हाला आण आहे रामजीची, रडायचं नाही. काही का असना, आपला रामजी मेला नाही, आपला रामजी शहीद झालाय. मरणं सोपं आहे, शहीद होणं कठीण आहे. लक्षात ठेवा, आपला रामजी गेला पण महाराज आपल्या घरी येत आहेत. उत्सवाची तयारी करा. साहेब हा सीन कुठंतरी पाहिल्यासारखा वाटतो ना. ऐका ना, ऐका ना, प्रभास नावाचा हिरो, त्या प्रभास नावाच्या हिरोचा चित्रपट आला बाहुबली, आणि बाहुबली मधला डायलॉग गाजला, कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. प्रभास पिक्चर बघत असताना, प्रभास पिक्चर बघत असताना सगळ्यांना वाटत होतं, खरंच असा राजा असतो का, खरंच असा राजा असतो का, खरंच असा राजा असतो का? तर मी जाहीर सांगतो, प्रभास मधला, बाहुबली मधला तो बाहुबली सारखा राजा बघण्यासाठी फक्त बाहुबली चित्रपट बघायची गरज नाही. शिवाजी महाराजांचं चरित्र हेच खऱ्या अर्थानं बाहुबलीची स्क्रिप्ट आहे, दुसरं काहीही विषय नाही साहेब. ऐका ना, जेव्हा जेव्हा बाहुबली मधला तो प्रभास महल सोडून शेतामध्ये राहायला येणार असतो ना, तेव्हा तो एक सैनिक म्हणतो बघा, ए रोइए मत, राजा खुद चलकर हमारे महल में आने वाले हैं, उत्सव की तयारी करो. अरे रामजी पांगेराचा बाप मारुती पांगेरा म्हणतो, रडायचं नाही, राजाला डोळ्यातलं पाणी दिसलं नाही पाहिजे, स्वागताची तयारी करा. अख्खी वस्ती सजवली ताई, अख्ख्या वस्तीवर फुलांच्या चौघड्या टाकल्या. आता आपल्यासारखे लोक आले, मी आलो, आम्ही स्टेजवर आलो, माझा सत्कार सुरू होता. दोन्ही खासदार साहेब माझा सत्कार करू लागले. हा इव्हेंटवाला जो आहे ना, या इव्हेंटवाल्यानं हे लगेच काय म्हणतात त्याला, फायर उडवले, लगेच धूर उडवला, लगेच कॅमेरा लाईट. माझं स्वागत केलं का नाही, केलं का नाही, केलं का नाही? 18 फेब्रुवारीचा प्रमुख वक्ता 1-2 दिवसासाठी आला, 2 तासासाठी आला, तर त्याचं एवढं जल्लोषात स्वागत होतं. स्वराज्याचा संस्थापक, हिंदवी स्वराज्याचा राजा रामजी पांगेराच्या घरी येतोय. काय तयारी असेल उत्सवाची, सगळीकडे फुलंच फुलं टाकली. महाराजांची पालखी आली, गावागावात बातमी गेली, महाराज येणार आहेत. गावागावाचे लोक महाराज दिसतात कसे बघण्यासाठी आले, बोलतात कसे बघण्यासाठी आले. प्रत्येकाला वाटायचं महाराजाच्या अंगाला स्पर्श केलेली हवा आपल्या अंगाला लागली तर जीवन धन्य होईल. महाराज पालखीत बसलेले आहेत साहेब, महाराज पालखीतून उतरले. तेज सूर्य रूप असलेलं महाराजांचं रूपडं लोकांनी पाहिलं, सर्रकन काटा आला लोकांच्या अंगावर. महाराज चालत 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 गेले. रामजी पांगेराची वस्ती, रामजी पांगेराच्या वस्तीच्या समोर तिथं एक घोंगडी टाकलेली. महाराज घोंगडीपाशी स्थानापन्न झाले. रामजी पांगेराचा बाप मारुती पांगेरा मुजरा करून उभा आहे. रामजी पांगेराचा भाऊ तिथं उभा आहे. बायको आतमध्ये, माय आतमध्ये. चेहरापट्टीवरनं महाराजांनी ओळखलं, हा मारुती पांगेरा म्हणजे रामजी पांगेराचा बाप असला पाहिजे. ऐका रे, ऐका. महाराज मारुती पांगेराच्या जवळ गेले. सगळ्यांचं लक्ष दोघांच्या भेटीकडे आहे. महाराज मारुती पांगेराच्या जवळ जातात, त्यांना मिठी मारतात.
कडकडून मिठी मारतात. रामजी पांगेराच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी महाराजाच्या पाठीवर पडतं, महाराजांच्या डोळ्यातलं पाणी रामजी पांगेराच्या बापाच्या माठीवर पडतं. दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत. महाराजांनी एकमेकाला मिठी मारली आणि महाराज बोलते झाले. धाडसी होता तुमचा रामजी, धाडसी होता रामजी. जोपर्यंत रामजी सारखे सेनापती, जोपर्यंत रामजी सारखे कर्तबगार मावळे या स्वराज्यात आहेत, तोपर्यंत स्वराज्याकडे वाईट नजरेनं पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही. सगळ्यांना भावनिक करणारा हा प्रसंग. आणि इतक्यामध्ये मारुती पांगेरा नावाचा रामजी पांगेराचा बाप म्हणतोय, ओ राज, अहो काय बोलतायसा रामज, काय बोलतायसा? माझा रामजी धाडसी नव्हता, माझ्या रामजीचा देव म्हणजे आमचं दैवत तुम्ही काय कमी धाडशी आहेसा होय? अहो सुरत लुटायला एकटे गेला असा, अफजल खानाचा एकट्यानं फडसा पाडला असा. अहो एवढंच कशाला, तुमचं नाव घेतलं का नाही ते औरंग्यात झोपत बी नाही बघा, एवढे तुम्ही बलाढ्य आहेत. माझा रामजी कशाचा काय आलाय? कुतूहल वाटलं महाराजांना. ऐका रे, कुतूहल वाटलं महाराजांना. महाराजांनी एका मावळ्याला इशारा केला. माझा आता सांगायचा भाग इथं आहे, डोळ्यासमोर चित्र आणा. महाराजांनी इशारा केला आणि इशारा केल्याबरोबर एक मावळा एक ताट घेऊन समोर आला. त्या ताटावर असं एक अस्त्र झापलेलं आहे, वस्त्र झापलेलं आहे. त्या ताटामध्ये काय होतं आई? तर त्या ताटामध्ये होत्या सोन्या मोत्याच्या मोहरा, सोन्या मोत्याच्या मोहरा होत्या. असा त्याच्यावरचा कपडा काढला. रामजी पांगेराच्या बापानं बघितलं, आतमध्ये सोन्या मोत्याच्या मोहरा आहेत. आणि रामजी पांगेराचा बाप मारुती पांगेरा म्हणतोय, हे कशासाठी? आणि शिवाजी राजे म्हणतात, तुमच्या संसारासाठी स्वराज्याकडून ही भेट आहे. तुमचा रामजी शहीद झाला ना, त्याच्यासाठी ही भेट आहे. साहेब खरं सांगू का, आता एखाद्याने आत्महत्या केली ना, नेते मंडळी भेटायला जाऊन धनादेश देतात, पण त्यातले बरेच चेक बाउन्स होत असतात. ही पण वस्तुस्थिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही. आपला स्वभाव लय स्पष्ट आहे साहेब. महाराज स्वतः मोत्या सोन्या नाण्याच्या मोहरा घेऊन आले होते. आणि रामजी पांगेराचा बाप म्हणतोय, ओ राज, खबरदार राज, हे असलं वागायचं नाही. माझा रामजी शहीद झाला तो तुमच्या या सोन्यासाठी नाही, माझा रामजी शहीद झाला तो तुमच्या पैशासाठी नाही, माझा रामजी शहीद झाला तो तुमच्या वतनदारीसाठी नाही, माझा रामजी शहीद झाला तो हिंदवी स्वराज्यासाठी. त्याला तुम्ही असं विकत घेऊ शकत नाही. तुम्ही त्याला असं, हा झालं संपलं, त्याला तुम्ही असं आटोपत घेऊ शकत नाही. तसं तुम्ही मला बी आटोपत घेऊ शकत नाही. जाऊ द्या आता. हा, तुम्ही त्याला असं लेखू जोखू शकत नाही. महाराज म्हणले तसं नाही, तुम्ही थकलाय तुमच्या संसारासाठी. मी थकलो? मारुती पांगेरा करारी बाण्यानं झोपडीत गेला. झोपडीतून हातामध्ये इळा घेतला, कुऱ्हाड घेतली, महाराजांच्या समोर उभा राहिला, हाबूक ठोकला, मिशीवर ताव दिला. आणि मारुती पांगेरा बोलता झाला, राज, अहो या मर्दानी छातीत आणि या मनगटात आज बी ताकद आहे. आणि तुम्ही येऊन भेटल्यामुळं 10 हत्तीचं बळ आलंय. मुरमाड मातीतून सोनं पिकवणारी शेतकऱ्याची औलाद आहे. नाही सोनं पिकवलं तर नाव बदला, पण माझ्या पोराला असं तुम्ही लोखू नका. नाही तुम्ही काहीतरी घ्या आणि ऐका स्वराज्याची प्रेरणा. आणि आपला निरोप घेतो. मारुती पांगेरा हात जोडून उभा राहतो. रामजी पांगेराच्या भावाला समोर बोलवतो आणि मारुती पांगेरा बोलतो, राज, तुम्हाला वाटतंय ना आम्हाला चांगलं वाटावं, तुम्हाला वाटतंय ना माझ्या रामजी पांगेराच्या आत्म्याला शांती लाभावी, तर एकच काम करा राज. माझ्या रामजीला जसं स्वराज्यात दाखल केलं होतं ना, तसा हा रामजीचा लहाना भाऊ इथं उभा आहे. याला सुद्धा स्वराज्याच्या कामी येऊ द्या आणि यालाही होऊ द्या शहीद. कारण माझा पोरगा शहीद झाला तरी चालेल, पण हे स्वराज्य टिकलं पाहिजे, हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. याच्यासाठी मावळे लढले साहेब. अशा हजारो मावळे इतिहासात अपरिचित आहेत. पुन्हा कधी योग आला, का मावळे रडले, का मावळे गेले, याचा जरा बारकाईने विचार करा. शिवचरित्र वाचा, शिवचरित्र ऐका. शिवाजी महाराजांची प्रेरणा फक्त 19 फेब्रुवारी पुरती असू देऊ नका. 2 दिवस व्हॉट्सअपला डीपी ठेवण्यापेक्षा, ऐका रे, 2 दिवस व्हॉट्सअपला डीपी ठेवण्यापेक्षा, 2 दिवस इंस्टाग्रामला प्रोफाईल ठेवण्यापेक्षा, 2 दिवस फेसबुकला कव्हर फोटो ठेवण्यापेक्षा आपल्या काळजामध्ये कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असू द्या. आयुष्यामध्ये तीच गोष्ट परिवर्तित केल्याशिवाय राहणार नाही. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं. एकदा या आपल्या आयोजन टीमसाठी अर्थात शिवरुद्रम प्रतिष्ठानसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
आयोजक, नियोजक, संयोजक, या मंडळाला मदत करणारे, यांना सहकार्य करणारे, ज्यांच्यामुळे तुमच्याकडे येण्याचा योग आहे तो आमचा लिखित दादा, यांची सगळी टीम, या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो. पोरांनी एक चिठ्ठी दिली. खरं तर माझा आवाज बसलेला आहे, मी आजारी होतो. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही कार्यक्रम करू नका, सध्या व्हायरल फेवर सुरू आहे. पण तरीसुद्धा मध्यंतरी मी चेन्नईला शिवचरित्र सांगायला गेलो होतो आणि तिथल्या ऑडिटोरियममधला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. शिवचरित्रातली चांगली गाणी ऐका, शिवचरित्रातल्या चांगल्या गोष्टी घ्या. गाणे पण भंगार ऐकण्यापेक्षा चांगले गाणे ऐकले पाहिजेत, नाही तर धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. अरे तू माणूस आहेस का कुत्र आहेस? सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर रात तक, रात से फिर सुबह तक मुझे प्यार करो. अरे काही 1 नंबर 2 नंबर इमर्जन्सी आहे का नाही? 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी और कल भी रहेगा. तू माणूस आहेस का भूत आहेस? हे असलं काही बी ऐकायचं नाही साहेब. मी माझ्या मित्राला फोन लावला आणि त्याची डायलर टोन होती, छोड कर मुझको दो जो तुम जाओगे बडा पछताओगे. मी त्याला म्हणलं कसं काय? ते मला ब्रेकअप झालं. म्हणलं कधी फोन येतो का? तो मला नाही येत. ह्याला बाप फोन करायला आहे आणि बाप ऐकायला बडा पछताओगे, बडा पछताओगे. अरे गाणं असं ऐकलं पाहिजे ना, ज्या पोराला आयुष्यात डिप्रेशन आहे त्या पोरानं शिवचरित्रातली गाणी ऐकली पाहिजेत. एक व्हिडिओ माझा इंस्टाग्रामला व्हायरल झाला होता. पोरांनी चिठ्ठीमध्ये ती सूचना दिली आहे, जसा आवाज चलल तसा आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेल. यानंतर ही राजकथा या मातीची हा लाईव्ह कॉन्सर्ट आपल्या इथं होणार आहे. बरेच त्या कार्यक्रमातले माझे मित्र आहेत, त्यांनाही पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. एकदा विशेष टाळ्या वाजवा साऊंडवर, साऊंडसाठी, साऊंड बढिया. यानंतर विशेष टाळ्या वाजवा फोटोग्राफरसाठी. माझे पाठवा. एक गीत महाराष्ट्रभर व्हायरल झालं आणि त्या गीताच्या शेवटी होतं पण काय र, आवडलं का गाणं? बघा किती गोड गाणं आहे. हे हे मावळानी उआदरानी आर मरणाचा भी काळ आम्ही रणमस्तांची जातामुची, रणमस्तांची जातामुची आर भ्या कुणाला धावतो र. हे प्रीत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज रखायाची. रयतेचा राजा आम्ही हात रत याच, रयतेचा राजा आम्ही हात रत याच. जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी, तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. शिवबाराज 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 राजा र. इत पाय ठेवण्याआधी विचार दोस्ता कर बर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला बोलवलं, आपले आभार. सगळा माता वर्ग, सगळा पिता वर्ग यांच्या चरणावर माझं वाक्पुष्प समर्पित करतो. जगलो वाचलो तर आपण पुन्हा भेटू. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ, यहाँ से आपके इस लाखनी से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ. अविनाश भारती ने अभी पूरा किया, वो खाली एक पन्ना था. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. इमानदारीने जय म्हणायचा. जे जय म्हणणार नाही ना त्याला पॅरालिसिसचा अटॅक येईल. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.